श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींच्या अनेक लीला आहेत. त्यापैकी एक लीला. एकदा स्वामी महाराज मुस्लिम लोकांच्या स्मशानभूमीजवळ आले होते. सोबत 40-50 सेवेकरी होते. काही लोकांना सांगून एक मोठा दगड येथील विहिरीत स्वामींनी टाकला आणि एका कबरच्या ठिकाणी स्वामींनी लघवी वगैरे केली आणि हे बघून येथील मुस्लिम लोकांनी सर्वच लोकांना कळविले. त्यातील काही अज्ञानी मुस्लिम लोक रागाने स्वामींकडे निघाले. येथील काही मंडळींनी स्वामींना सांगितले. हे ऐकून स्वामींना हसायला आले आणि त्यावेळी स्वामींच्या सोबत 2 कुत्रे नेहमी असत. एकाला स्वामी बोकड तर दुसऱ्याला मोत्या ह्या नावाने हाक मारत असे. तेव्हा स्वामींनी इकडे एक लीला केली. येथील एका सेवेकराला बोकड नावाच्या कुत्र्याच्या अंगावर हात ठेवण्यास सांगितले आणि स्वतः दोन्ही गुडघे जमिनीवर टेकवून बसले आणि हाताने जमिनीला दाबत सेवेकराकडे आज्ञा देत बोलले की बोकडकू दाबो, बोकडकू दाबो. आणि त्याप्रमाणे सेवेकरांनी कुत्र्याला दाबले. स्वामी भक्त हो, त्याच वेळेला इकडे चमत्कार झाला. ह्या लोकांच्या घरी आकांत उडाला. घरातील लहान मुलांच्या पोटात एकाएकी दुखायला लागले आणि ते इतके दुखत होते की अक्षरशः जोरजोरात कुत्र्याप्रमाणे ओरडत होते. हे बघून त्यांच्या घरची सर्व बायका मंडळी आली. घरी घडत असलेला प्रकार सांगत सर्वांना घरी आणले. काय करावे कोणालाच काही सुचत नव्हते. तेव्हा त्यातील एका जाणकर म्हाताऱ्या मुस्लिम व्यक्तीने ही स्वामींची लीला आहे, तेच तुम्हाला सोडवतील असे देखील सांगितले. त्यानंतर गयावया करत सर्व स्वामींना शरण आले. स्वामींना सर्वांची करुणा आली आणि येथील सेवेकराला कुत्र्यास सोडून दे अशी आज्ञा केली आणि त्याच क्षणी चमत्कार झाला. घरी एकाएकी सर्वांच्या पोटात दुखायचे थांबले. सर्व मुस्लिम बांधवांना आनंद झाला. स्वामी महाराज मोठे अवलिया आहेत अशी सरहाणा करत स्वामींचे सेवेकरी ते झाले. आता या लीलेतून आपल्याला काय बोध घ्यायचा आहे की सर्वांच्या जीवनाचे रिमोट कंट्रोल हे स्वामींच्या हातात आहे. स्वामी हे विश्वाचे मालक चालक आहे आणि त्या सर्वांच्या जीवनाचे हे स्वामी हे रिमोट कंट्रोल आहे. म्हणजे अक्षरशः छोट्या मुंगीचं देखील ते पालन करतात. तर आपण तर माणसं आहात, आपल्याला तर मुख दिलेलं आहे. जर आपण नामस्मरण केलं, स्वामींच्या जवळ गेलो तर स्वामी आपल्या जीवनातील अनेक दुःख अडचणी दूर करतात. त्यामुळे स्वामींचं नामस्मरण करा. स्वामींच्या चरणापासून कधीही दूर जाऊ नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माहिती आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.